प्रेमाची आणि आनंदाची ऊब देणारी झप्पी असते. मात्र ही एक अशी झप्पी आहे जी आदिवासी भागातील हजारो महिलांसाठी एक आशेचा किरण ठरली आहे. ठाण्यामध्ये झप्पी स्टोर मार्च 22 साली सुरू झालंय, गेले 9 महिने. आणि आमची आता 2 दुकानं आहेत, एक घंटाळीला आणि एक हिरनंदानी मिडोजला. तर आपल्याकडे फुल रेंज ऑफ कॉस्मेटिक्स आणि टॉयलेटरीज आहे. आपल्याकडे बेड लिनेन आणि टेबलवेअर सगळं आहे. आपल्याकडे पर्सनल वेअर आयटम्स आहेत आणि आपल्याकडे बॅग्स, ॲक्सेसरीज, लॅपटॉप स्लीव्स तो सगळा प्रकार आहे. त्या व्यतिरिक्त फेस्टिव्ह प्रोडक्ट्स येतच असतात, म्हणजे दिवाळीची वेगळी किंवा ख्रिसमसचे कॅन्डल्स, ते सगळं आहे. तर आपल्या स्टोअरमध्ये आहे ना, सगळीच प्रोडक्ट्स युनिक आहेत. युनिक याच्यासाठी की ती एक तर त्याचं मास मॅन्युफॅक्चरिंग नाही आहे. छोट्या छोट्या विमेन सेल्फ हेल्प ग्रुप असो किंवा पीपल विथ डिसेबिलिटीज असो, अक्रॉस द कंट्री कुठेतरी ते बनवतात. तर ही प्रोडक्ट्स युनिक आहेत. म्हणजे प्रत्येक प्रोडक्ट जे तुम्ही बघाल ते अजून कुठे तुम्हाला सहजासहजी उपलब्ध होणार नाही. दुसरं, क्वालिटी. इथे सगळी उत्पादनं हायेस्ट क्वालिटी ती आम्ही एन्श्योर करतो. त्यामुळे युनिकनेस आणि क्वालिटी या 2 पॅरामीटर्सवर तर झप्पी स्टोअरमध्ये तुम्हाला अनेक ऑप्शन्स मिळतील. तर सध्या आपल्याकडे 9 राज्यातून वस्तू येतात. सगळ्यात दूरची राज्य म्हणजे केरळमधून येतात, आसाममधून येतात आणि उत्तरेत हिमाचल प्रदेशमधून येतात. त्या व्यतिरिक्त गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान हे आहेतच. आपल्याकडे 50 ते 60 रुपयांपासून ते 2,500 ते 3,000 रुपयापर्यंत वस्तू उपलब्ध आहेत. आणि या सगळ्या वस्तू गिफ्टिंगसाठी किंवा सेल्फ यूजसाठी चांगल्या आहेत. तर आम्ही ज्यावेळेला झप्पीचा उपक्रम सुरू केला किंवा याला आपण सोशल एंटरप्राइज म्हणतो ते सुरू केलं, तर एक बेसिक फिलॉसॉफी ही होती की माणसाच्या आयुष्यातले अनेक प्रॉब्लेम्स ना गरिबीशी रिलेटेड असतात. जर का एका व्यक्तीकडे इन्कम आहे, त्याच्याकडे पैसे असतील ना, तर तो आपल्या मुलांना कुठल्या शाळेत घालायचं आहे, आपल्या आईवडिलांना कुठली ट्रीटमेंट द्यायची, ते सगळे निर्णय त्याला घेता येतात. आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली काय होतं की रुरल इकॉनॉमीमध्ये ॲग्रिकल्चर डिपेंडंट जॉब्सच आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे जोपर्यंत शेतीचं काम आहे किंवा शेतीशी जोडलेलं काम आहे तोपर्यंत ते गावात राहू शकतात. पण त्यानंतर त्यांना शहरात यायला लागतं, झोपडपट्टीत राहा, डेली लेबर किंवा वेज अर्नर्स म्हणून काम करा. तर आपण काय म्हणतोय की त्यांच्याकडे काही स्किल आहेत आणि त्यांनी एंटरप्रेन्योरशिप सुरू केली. आम्ही त्यांना मदत करतो प्रोडक्ट क्वालिटी ठीक करायला, ब्रँडिंग ठीक करायला. तुम्ही म्हणजे ॲज कस्टमर्स त्यांना इक्वल अपॉर्च्युनिटी द्या. कम्पॅशनवर कुठलंच प्रोडक्ट घेऊ नका, क्वालिटीवर घ्या. जसं आपण बोललो, आसाममध्ये एक वुमेन सेल्फ हेल्प ग्रुप आहे जो लार्जेस्ट रिव्हर आयलंड माजोली नावाचं गाव आहे तिकडे आहे. ते लोक बांबूचे प्रोडक्ट्स बनवतात, ते लूमवर दुपट्टे बनवतात. त्यांच्यासाठी मुंबई मार्केट हे कधीच अवेलेबल नव्हतं. झप्पीमुळे त्यांना मिळालंय. भारतातील आदिवासी भागात बनलेल्या या वस्तू झप्पी स्टोअरमध्ये उपलब्ध आहेत. नुपूर पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई.